नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन सावलीच्या प्रेमाचा स्वीकार करून सावलीच्या कपाळी सारंग कसा कुंकू लावतो, अस्मीचा सगळ्यात मोठा पुरावा जेव्हा सावलीसमोर आणते त्याच वेळेस अस्मी सगट ऐश्वर्याचा देखील खरा चेहरा सारंग समोर कसा येतो, ऐश्वर्या अस्मी या घरात आल्या त्या कशासाठी आल्यात याचं ॲग्रीमेंटचा तो पुरावा बघून आणि सावलीने तो पुरावा आता सारंग समोर आणून एकच मोठा मेंदळ्यांच्या घरी कसा धमाका उडतो आणि तिलोत्तमासमोर आता सारंग हा सावलीचा आता प्रेमाचा स्वीकार करून खरी कोण आणि खोटी कोण याचा न्याय निवाडा करत सावलीच्या कपाळी कुंकू लावून अस्मीची कशी भयानक सत्याने हकालपट्टी करतो या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता अस्मी ही सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असते, पण सारंग हा आता अस्मीला दूर ढकलत असतो। काही जरी झालं तरी ही अस्मी भर लग्नातून पळून गेली। या अस्मीच्या जाण्याने आपल्याला किती त्रास झाला। आपण अस्मीसोबत अस्मीला खरे प्रेम करून आपलेसे केले होते आणि आपल्या खऱ्या प्रेमाची या अस्मीला काहीच किंमत नव्हती आणि जगन्नाथच्या सांगण्यानुसार अस्मी आपल्याकडे खोटे प्रेमाचे नाटक करून आली होती। हे सत्य सारंग समोर आल्यामुळे अजूनही त्याच्या डोक्यातून ते जात नसतं। तर आता अस्मी ही काही जरी झालं तरी सारंगला या पुरीपासून बाजूला करून आपले प्रेम सारंगला दाखवून द्यायचे हे आता अस्मीने ठरवलेलं असतं। इकडे आता पराठे जळाल्यामुळे अस्मीने सारंगसाठी नवीन पराठे तयार करून सारंगला उपाशी जाऊ न देता सारंगवरचे प्रेम सगळ्यांसमोर दाखवलेलं असतं आणि सगळेजण खुश झालेले असतात। इकडे मात्र अस्मी आता सारंगला तिच्या प्रेमाची कबुली देत असते। अस्मी म्हणते की सारंग, आता मला फक्त तुझाच आधार आहे रे आणि माझ्या प्रेमाचा तू स्वीकार कर। प्रेमात खूप काही सहन करावं लागतं आणि मला माहिती माझ्याकडून जरी चुका झाल्या तर पण खरोखर माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि असे म्हणत आता अस्मी म्हणते की तुला सुद्धा तुझ्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागेल सारंग, आणि जर तू माझ्यासोबत कॉफी प्यायला आलास तर मी समजेन तुझे माझ्यावर प्रेम आहे। असे म्हणत आता अस्मी कारमधून उतरलेली असते आणि आता सारंगला काय करावे आणि काय नाही कळत नसतं। सारंग आता विचार करत सारंगच्या डोळ्यात पाणी येत असते। सावलीचं प्रेम खरं की अस्मीचं या द्विधामन स्थितीत आता सारंग अटकलेला असतो आणि आता सारंग लगेच कारमधून खाली उतरतो आणि अस्मीसोबत कॉफी प्यायला जातो खरा, पण सारंग म्हणतो की मी तुझ्यासोबत कॉफी प्यायला येतोय अस्मी, पण यामुळे माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तू समजू नकोस। त्यासाठी तुला तुझं प्रेम सिद्ध करावं लागेल आणि हेच मी तुला सांगितलेलं आहे। प्रेम हे असं सिद्ध होत नसतं। आणि आता इकडे मात्र एक मोठी घटना घडलेली असते। ज्या वेळेस आता सावली आणि सखदेव हे ऐश्वर्याची रूम साफ करत असतात त्याच वेळेस ऐश्वर्याच्या आता त्या रूममध्ये सखदेवला एक फाईल मिळालेली असते आणि सखदेव ती फाईल कसली आहे हे बघत असतो आणि त्याच वेळेस ती फाईल अस्मी आणि ऐश्वर्याच्या ॲग्रीमेंटची असते आणि अस्मीसोबत ॲग्रीमेंट करून आता ऐश्वर्याने अस्मीला तिच्या बाजूने वळवून मेंदळ्यांच्या घरी आणलेलं असतं। पण मोक्याच्या वेळी आता त्याच वेळेस येऊन ऐश्वर्याने सखदेवकडून ती फाईल घेतलेली असते आणि दोघांनाही बाहेर घालवलेलं असतं। सखदेव आणि सावली बाहेर जाताच इकडे सखदेव म्हणतो की साऊ बाळा, मला वाटतं त्या फाईलमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे। तर आता सावलीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो। सावली घाबरलेली असते आणि त्याच वेळेस आता सावलीला आठवतं की सारंग सरांनी आपल्याला अस्मीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सांगितलेला आहे। नक्कीच त्यामध्ये काहीतरी पुरावा असू शकतो असा विचार आता सावलीच्या मनात येऊन पटकन आता ऐश्वर्या ही नसताना सावली आता ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि आता ऐश्वर्याने ती फाईल वर ठेवलेली सावलीने बघितलेली असते। पटकन सावली ती फाईल आपल्या हातात घेते आणि लगेच आता ती फाईल घेऊन बाहेर जाते। तिच्या रूममध्ये जाऊन सावली आता ती फाईल वाचते तर त्यामध्ये अस्मीला मेंदळ्यांच्या घरी आणण्यामागे ऐश्वर्याने अस्मीसोबत ॲग्रीमेंट केल्याचे सत्य आणि पेपर्सवर अस्मीच्या सगळ्या सह्या घेतल्याचे सत्य आता सावलीसमोर आलेले असते। एवढा मोठा विश्वासघात करून सारंग सरांच्या जवळ
अस्मीला आणण्यासाठी हे सगळं ऐश्वर्याने घडून आणलं आणि त्याचं रीतसर ॲग्रीमेंट्स केल्याचे सत्य सावलीसमोर येऊन आता ही फाईल आपल्याला सारंग सरांसमोर घेऊन जावीच लागेल असा आता सावलीने विचार केलेला असतो। इकडे आता सारंग घरी येताच आता सावली ही सारंगच्या रूममध्ये जाते। सारंगच्या रूममध्ये जाता सारंग म्हणतो की सावली, अगं मी तुला त्या अस्मी विरुद्ध पुरावे गोळा करायचे सांगितले होते, ती खोटी आहे, ती खोटं बोलते मला माहिती आहे, पण मी तुला सगळ्यांना दाखवायला अस्मी खोटं बोलते त्याचे पुरावे गोळा करायला सांगितले होते, केले का गं सावली तू? आणि पटकन आता ती फाईल सावली ही सारंगला दाखवते आणि सारंग म्हणतो हे काय आहे? तर सावली म्हणते बघा ना। सारंग आता ती फाईल उघडतो आणि त्यामध्ये ऐश्वर्या आणि अस्मीचे ॲग्रीमेंट असलेले ते आता सगळे पेपर्स असतात। स्टॅम्प पेपरवर अस्मीच्या सह्या घेऊन अस्मीला सारंगच्या आयुष्यात इन करण्यासाठी रिटर्न ॲग्रीमेंट केल्याचे सत्य आता सारंग समोर आलेले असते आणि सगळ्या अटी सगळं काही ठरवून अस्मीला पुन्हा ऐश्वर्या घरात घेऊन आली हे सत्य सारंग समोर येऊन सारंग समोर सगळ्यात मोठ्या सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो आणि अस्मी ही खोटी आहे हे आता सारंगच्या समोर आलेलं असतं। सारंग म्हणतो की आता अस्मीचा खरा चेहरा मला कळला। सारंग म्हणतो की एकाच मिनिटात आईला हे सगळे पुरावे दाखवून मी अस्मीला आता या घरातून बाहेर काढणार आहे। तेवढ्यात आता सावली म्हणते की तुम्ही असं करू नका सारंग सर, अहो ही फाईल जर तुमच्याकडे आली हे ऐश्वर्या मॅडमला जर कळलं ना तर मला त्या उगाचच बोलतील। तेव्हा आता लगेचच सारंग म्हणतो हे बघ, तू ही फाईल आता पुन्हा जिथे होती त्या ऐश्वर्याच्या रूममध्ये ठेवून ये, फक्त मी हिचे सगळे पेपरचे फोटो काढून घेतो असे म्हणत सारंग आता त्याच्या मोबाईलमध्ये त्या ॲग्रीमेंटचे सगळे फोटो काढतो आणि आता सारंगने त्या ॲग्रीमेंटचे सगळे फोटो काढून ती फाईल आता सावलीकडे दिलेली असते। सावली ती फाईल पुन्हा आता ऐश्वर्याच्या रूममध्ये ठेवते। आता दुसऱ्या दिवशी सगळेजण जेवायला बसतात तर आता अस्मी नेहमीप्रमाणे येऊन सारंग शेजारी जेवायला बसते आणि त्याच वेळेस आता सारंग म्हणतो की अस्मी तू माझ्या शेजारी जेवायला बसू नकोस, तुझा हा अधिकार नाही आहे। आणि लगेच आता अस्मी म्हणते काय बोलतोय सारंग तू? तर सारंग म्हणतो की मी खरं तेच बोलतोय आणि आता लगेच सारंग हा तिलोत्तमाला म्हणतो की आई तुला ही मुलगी अजून समजलेली नाही आहे, तू या मुलीला घरामध्ये ठेवलं आहे, पण ही मुलगी आपल्या घरामध्ये कोणत्या हेतूने आली हे तुला माहिती आहे का? तिलोत्तमा म्हणते काय बोलतोय सारंग तू? तर आता सारंग म्हणतो की आपल्या घरात खूप मोठे कटकारस्थान चालू आहे आई आणि ह्या अस्मीचा खोटारडे चेहरा मी तुला आज दाखवणार आहे असे म्हणत आता लगेच सारंग त्याचा मोबाईल काढतो आणि आता त्याच्या मोबाईलमधील ऐश्वर्या आणि अस्मीचे ॲग्रीमेंटचे पेपर आता सारंग तिलोत्तमाला दाखवून तिलोत्तमाची कशी झांज उडवतो आणि तिलोत्तमासमोर ते पेपर येताच तिलोत्तमा आता अस्मीची कशी हकालपट्टी करते आणि त्याच वेळेस आता सारंग म्हणतो की आई तुला आता कळलं का खरी कोण आणि खोटी कोण? आता मी माझ्या सावलीपासून मला कोणीही बाजूला करू शकत नाही। मी अजून अधिकार आणि हक्क सावलीला दिलेले नसले तरी सावली हीच खरी आहे असे म्हणत ताबडतोब आता सारंग हा सावलीच्या कपाळी कुंकू लावण्यासाठी आता कुंकवाचा करंडा सावलीला आणावयास सांगतो। तर आता तिलोत्तमासमोर आणि अस्मीसमोर सारंग कसा आता सावलीच्या कपाळी कुंकू लावतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।